हॅलो गाईज. हॅलो, कशा सगळे मज्जा करताय ना? मज्जा करत राहा, मज्जा करणारच खरी मज्जा आहे. येस अँड वेलकम टू ब्लॉग एक्सप्लोरेशन. आजची व्हिडिओची जी कन्सेप्ट आहे ती खूप वेगळी आहे. आपण कुठेच फिरायला नाही जाणार आहोत. जे काही आहे ते ह्या कारमध्ये आहे आणि बाकीची थोडीशी कन्सेप्ट मामा तुला समजेल. येस, फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना खूप 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 मनापासून सॉरी, कारण खूप दिवस झाले मी आलो नाही आहे स्क्रीनवर. एकही माझा अजून व्हिडिओ नाही आला. आयुष भेटला असेल तुम्हाला मध्ये 1-2 व्हिडिओमध्ये. आणि येस, आपला एक मालवणचा ब्लॉग मोस्ट अवेटिंग ब्लॉग, जो आपले बरेचसे मित्र, आपले फॉलोअर्स, आपले सबस्क्रायबर्स वेट करतायत आणि तो लवकरच घेऊन येतोय तुमच्या भेटीला. त्याच्यावर काम चालू आहे. पण म्हटलं बरेच दिवस तुमच्याशी बोललो नाही, तर काहीतरी एक नवीन ट्राय आम्ही करतोय. तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आलोय, ते तुम्हाला आयुष्य एक्सप्लेन करेल. सो ॲक्च्युली हे आमचं तुम्ही समजू शकता की एक मिनी पॉडकास्ट तुम्ही समजू शकता. इथे आम्ही आज स्टोरी घेणार आहोत. म्हणजे काही हॉरर स्टोरीज आहेत ज्या मामाकडे आहेत, काही माझ्याकडे आहेत आणि मामाकडे असे आहेत जे लाईक तुम्ही बोलू शकतात की रिअल आहेत. सो असं थोडं मजा आली आणि इंटरेस्टिंग होणार आहे. आम्ही असं काही प्रमोट नाही करत प्रमोट नाही, म्हणजे एंटरटेनमेंट पर्पज, जस्ट फॉर एंटरटेनमेंट. डिस्क्लेमर दिलाय आधीच सांगतो. एंटरटेनमेंट साठीच आहे हे सगळं. आम्ही कोणतीही भूत किंवा या गोष्टी प्रमोट करत नाही, फक्त मज्जा, जस्ट फॉर एंटरटेनमेंट. आणि बाय द वे आता रात्रीचे 2:30 वाजले. येस, आणि 2:30 वाजता आम्ही आलेलो. सो आम्ही भूत नाही पकडलं. या गोष्टी डिस्कस करायच्या, तो कुठं तरी बाहेर गेलं पाहिजे. बाहेर जाऊन मस्तपैकी बोलूया, जरा फील येईल त्याला. या सो येस, तर आपण कंटिन्यू करूया. तर पहिली स्टोरी जी आहे ती येस ऑफकोर्स मामा सांगणार आहे. सो माझ्यापासून सुरुवात. या तर ॲक्च्युली तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की भूतांच्या गोष्टी आणि भूतांच्या रिलेटेड गोष्टी ह्या कोकणाच्या रिलेटेड जास्त फेमस असतात. आणि कोकणामध्ये भूत झालं, म्हसोबा झालं, चेटकीन झाली, असं म्हणजे हे सगळे प्रकार आपल्या कोकणामध्ये खूप फेमस आहेत. सो येस, असाच एक एक्सपिरियन्स आहे आमच्या गावी. आमच्या गावी एक लेडी होती आणि खूप वर्ष आधी, म्हणजे खूप अगदी जेव्हा राजेशाही वगैरे चालू होती त्या काळामध्ये, ते राव लोक वगैरे असायचे. तर त्या काळातली ती स्टोरी आहे. तर तिथे झालेलं असं, तिच्यासोबत एक इन्सिडेंट झालेला. म्हणजे तिच्यावरती काहीतरी रेपचा अटेम्प्ट झालेला, रेप झालेला ॲक्च्युली, तोही गँग रेप त्या काळामध्ये. आणि असं म्हणतात, मी ॲक्च्युली मला माहिती नाही एक्झॅक्टली काय, पण जेवढं मला नोन आहे स्टोरी फॉलो झाली. येस, स्टोरी फॉलो झालेली आहे. आणि तिच्यावरती गँगरेप झालेला. त्यामुळे ती काय करते की आता त्या रूटने जेवढे पण मेल जाणारे असतील, फिमेल सोडून. ओके ठीक आहे. सॉरी टू कट, पण कोणता रूट? आपण एंटर होताना, आपण एंटर होतो तो लेफ्ट टर्न आहे ना. ओके बाय द वे तो खूप म्हणजे असं हॉरिफाईंग आहे तो टर्न. इझी नाही जो कोणासाठी. रात्री तो पूर्ण असं वाटतं गेला विषय आपलाय असं वाटतं तो रात्रीचा. सो तिथून जाताना बऱ्याचशा वेळेला असे लोकांचे एक्सपिरियन्स आहेत, स्पेशली मेल्सचे. फिमेल्सना तिचा काही त्रास नसतो, मेल्सना ती खूप त्रास देते. रिव्हेंज टाईप म्हणा किंवा असं. तर मला एक आठवतं इन्सिडेंट. आमच्या इकडे एक पर्सन होता. तर तो रात्रीचा समथिंग अराउंड 1:30 वगैरे, आपल्या इकडे मे महिन्यामध्ये प्रोग्राम्स वगैरे असतात, तसे प्रोग्राम्स करून तो येत होता आणि त्या रूटने येत होता. आणि येत असताना असं आहे की आपल्या गावाची वेश म्हणजे सीमा, बॉर्डर. तर त्या बॉर्डर त्याने क्रॉस केली जस्ट, आणि त्याला मागून साऊंड आला. ओके, की वाचलास, असं म्हणजे विस्पर झालं. लिटरली त्याने फील केलं. आणि तो ज्या स्पीडने तिथून जो घरापर्यंत चालत आला, आणि नंतर नेक्स्ट दिवशी जे काही तो आजारी पडला, आणि नंतर त्या सगळ्या गोष्टी घाबरल्यामुळे झाल्या. बट तो एक एक्सपिरियन्स होता. त्याच्यानंतर अजून एक त्या सेम ठिकाणचा एक इन्सिडेंट आहे की आमच्या गावचे 2-4 लोक असे गेलेले आणि असे ग्रुपने चालत होते. तर 2 जण पुढे होते आणि 1 जण मागे. असं चालता चालता होतं ना मागे पुढे, तर तसं झालेलं. आणि पुढचा चालत होता. आता हे 2 पुढे होते, एक मागे होता. मागे तर कोणीच नव्हतं, हे 3घच होते. तर मागचा जो होता ना एकटा, त्याला पण फुटस्टेपचे आवाज मागे येत होते.
म्हणजे त्याच्या मागे कोणीतरी आणि तिघेही मेल. ओके. दोघे जेंट्स पुढे आणि मागे मेल, तिघेही पुरुषच. आणि जो मागचा होता त्याला फुटस्टेपचा आवाज यायला लागला. ओके. म्हणजे यांना आला ठीक आहे, चल मागे एकटा आहे, म्हणजे कोणतरी आहे मागे. हा. आणि याला फुटस्टेपचा आवाज आला तर आता हा त्यांना बोलू शकत नाही, कारण ते लोक घाबरतील. असा एक सीन झालेला. आणि मग ते चालत चालत गेले, फुटस्टेपचा आवाज येतो, याने त्यांना सांगितलं नाही. आणि मग कसं तरी ते घरापर्यंत पोहोचले. आता याच्यामध्ये कितपत बुवा तो फुटस्टेपचा त्याच्याचा आवाज होता, कोणाचा होता काय माहिती नाही. पण नेक्स्ट डे त्याचा पण सेम इन्सिडेंट झाला, घाबरल्यामुळे तो पण हे झाला. सो असा तो एक इन्सिडेंट आहे जो जिथे गेल्यानंतर बऱ्याचशे जण अजूनही घाबरतात की तिथून जाताना रात्री, जेणेकरून लवकर घरी जाता येईल. सो अशा कोकणामध्ये खूप सारे इन्सिडेंट असतात. असा हा मला एक इन्सिडेंट आठवतोय. आता तुला काय माहिती असणार आहे एखादा इन्सिडेंट? मी सांगतो. मी म्हणजे माझ्या आजीने सांगितलेला. सो ना बेसिकली काय होतं, शिवतरला जाताना ना एक रूट लागतो, म्हणजे तिथून त्या रूट पासून शिवतर जवळजवळ 15 ते 25 किलोमीटर लांब पडतो. ठीक आहे. तर तिथे ना एके काळी लग्न झालेलं आणि वरात येत होते रात्रीच्या टायमाला. म्हणजे तुला माहिती लग्न वरात जेव्हा म्हणजे सोर्स नव्हता गाड्यांचा त्या गाडी चालत होते. हा. वरात जात होते आतमध्ये त्यांच्या गावाकडे, आणि समोरून भूतांची वरात येत होती. भूत, हा. आता असं काय माहित नाही मला, आजीने सांगितलंय. भूतांची वरात येत होती समोरून. आणि मग लग्न पण होतं नाही, म्हणजे लग्नवाली ती तसली वरात नाही, म्हणजे त्यांचं काहीतरी होतं, म्हणजे गॅदरिंग. हा. मग ते तसं तिकडून येत होतं आणि इथून लग्न त्यांची वरात येते. आणि मग बेसिकली ते भेटले एकमेकाला. तो ती भूत होती ना, त्यांनी ह्या सर्वांना दगड बनवलं, लिटरली दगड बनवून टाकले. आणि म्हणजे आजी मला बोलायची की तू त्या रूटने जाशील ना, जेव्हा बसेस असतात त्या रूटला कधीच थांबत नाही. आणि आजपर्यंत म्हणजे मी नाईटला गेलो म्हणून कधी दिसलं नाही, पण माझी आजी बोलते की ती दगडी अजून दिसतात तिकडे, म्हणजे त्या माणसांचे लिटरली तिकडे दिसतात. आणि म्हणजे अमावस्या वगैरे असते ना, त्या दिवशी पूर्ण दिवस असतात, ते पूर्ण डे टू नाईट. आपण या सगळ्या गोष्टी डिस्कस करतोय, आपल्याला माहिती नाही आपण कुठे होते. ते पण आहे, पाठवून येईल कोणतरी, पण रात्रीचा टाइम आहे. ब्लडी मेरी. तुला एकदा सांगतो, माझी एक फ्रेंड आहे, त्याने मला गोष्ट सांगितली. एक त्यांचं गाव आहे, तर ना तिथे बेसिकली काला जादू वगैरे, ब्लॅक मॅजिक. मी काय बोलत नाही, मी स्टोरी ऐकली तीच आहे, बघ तू मला काय सांगू नका. सो तिकडे ब्लॅक मॅजिक वगैरे जास्त होतं. सो ना तिथे आम्ही काही प्रमोट करत एंटरटेनमेंट. सो ना तिकडे हे सर्व जास्त होतं. तर तिथे एक बाई होती, आणि म्हणजे कपल होते, मॅरिड कपल होतं. तर त्यांना ना बेबी नव्हतं. सो ती काय करते, ते त्यांना कपल नव्हतं, आणि तिथे ना एक विहीर असते, तिथे एक ही राहते, एक बाई असते, ती काला जादू करते. ठीक आहे, ब्लॅक मॅजिक वगैरे करते. आणि म्हणजे हिला बाळ नसतं, 5 वर्ष झाली लग्नाला, 7-8 वर्ष झाली, तरी बेबी नाही होत आहे ह्यांना. मग तिचा हजबंड कसं तिला हॅरेस करायला लागला की तुझ्यामुळे मला बेबी नाही होत आहे हे सर्व. मग ती त्याच्याकडे गेली, ती तिच्याकडे गेली जी ब्लॅक मॅजिक वगैरे करते. सो तिने तिला सांगितलं की माझा असा असा प्रॉब्लेम आहे, काहीतरी करा. सो आफ्टर तिने जेव्हा तिच्याकडे कन्सर्न केलं, तर तिने काय केलं माहीत नाही, पण ती जी होती ब्लॅक मॅजिक करते, ती बोलली की तुला जर बेबी हवं असेल तर तुला कोणाचं तरी बळी द्यायला लागेल. ते तसं बोललं. तर तिने काय केलं, तिची ही असते ना, लाईक आता तिच्या हजबंडचा मोठा भाऊ, त्याचा बेबी होतं, त्याची बळी दिली त्याने. असं केलं आणि कुणाला सांगितलं नाही. आणि मग ते लाईक सांगितलं नाही, त्याच्यामुळे घरात खूप असं हे झालेलं की कोणी केलंय, पण सगळ्यांना डाऊट होता की हिनीच केलं असं नाही. पण तिने बळी दिली, 2-3 दिवसानंतर तिचे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट आले. असं झालं. हा, पण ऍक्च्युली नरबळी वगैरे या गोष्टी ना खूप आपल्या इंडियामध्ये चालतात, खूप चुकीचे आहेत. हे सगळं चुकीचं आहे ऍक्च्युली. कारण हे आपण कुठल्याच गोष्टीने प्रमोट नाही करू शकत. हा, म्हणजे आपण ठीक आहे हॉरर गोष्टींसाठी, बट ऍक्च्युली नरबळी, ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि असं काहीही नसतं.
ते असू शकतं, लकीली ते झाला असेल तो इन्सिडेंट असा. नाही, जर तुम्हाला असं काय असणार बायोलॉजिकल प्रॉब्लेम, तुम्ही जा हॉस्पिटल मध्ये जा. एक्झॅक्टली. सो हा एक आहे, कन्सर्न करा तुम्ही. एक्झॅक्टली असं काही होत नसतं. म्हणून आपण कंटिन्यू करूया. सो त्यांना प्रेग्नन्सी बदललेलं हिच्या समजतं. सो तिच्या घरातले असतात ना मोठे सासरे आणि सासू, ती बोलते की तूच काहीतरी केलंयस, त्याच्यामुळे सर्व झालंय. तर काही दिवसानंतर समजतं की कोणी हे केलं. मग हे हिला काय करत नाही, ती जी ब्लॅक मॅजिक करते तिला मारतात. संपूर्ण गाव वगैरे एकत्र गोळा करून जातात, ते तिला खूप मारतात आणि त्या विहिरीमध्येच फेकतात. असं करतात. आणि मग ती आता मग काय झाले, ती विहीर हॉन्टेड झाले. आता ती विहीर हॉन्टेड झाले. तर काही काळानंतर ती डिलिव्हरी होते, ती बेबी होते. आता असं झालंय की ती बेबी घ्यायला आले, लिटरली तिचं भूत तिला मारले, त्या बेबीमुळे तिला मारलंय ना. मग ती ह्या फॅमिलीच्या मागे पुन्हा येते काही काळानंतर. शी वॉज लाईक, मला तुझी बेबी पाहिजे, तुझी बेबी नाही भेटली तर मी सर्वांना मारून टाकेन, असं करते. पण आई तर आई असते, ती द्यायला तयारच नाही. मग कशी तरी म्हणजे असं ते बोलतात ना, पोजेस करते आणि त्या विहिरीच्या इथे घेऊन जाते. आणि त्याच्यानंतर मग बेसिकली ती पूर्ण फॅमिली मारून टाकते तिला आणि ती बेबी घेऊन जाते. अशी स्टोरी. आणखीन एक मला आठवणारी स्टोरी, म्हणजे मला माहिती नाही कितपत खरी आहे, बट आपल्या कोकणामध्ये पण ह्याच्या जाम स्टोरी चांगली आहे, मला आवडतात ऐकायला. नाही, माझ्या कोकणातल्या ना, कोकणातल्या स्टोऱ्या जरा अशा इंटरेस्टिंग असतात की तुला भीती वाटते ना खरं? मी भियत नसतो मी. पण आता अशा ठिकाणी आम्ही थांबलोय ना, आणि मला दोनदा नॉकचा आवाज आलाय तुला. अशा ठिकाणी थांबलोय ना की इथे लिटरली कोणीच नाही, फुल्ली आयसोलेटेड एरिया आहे. आणि जवळजवळ 500 मीटरच्या रेडियस मध्ये कोण नाही. आणि म्हणजे आता 3 वाजले असतील. सो एक मला आता आठवते कोकणातली एक गोष्ट सांगतो तुला. खूप जवळच्या लोकांचे, मी आता त्यांची नावं नाही घेत, मी जस्ट एक आयडिया देतो, रेफरन्सने बोलतो. तर एक व्यक्ती आहे आमच्या इकडे, तर तो व्यक्ती रानामध्ये गेला बैल गुरं वगैरे चरवण्यासाठी. आणि तिकडे गेला तर तो वरती गेला आणि त्या रानामध्ये त्याच्या बहिणीचा गोठा होता, म्हणजे वाडा होता, आपल्या इकडे वाडा बोलतात. ओके. तर ती पण त्याला तिकडे दिसली काहीतरी काम करताना. तर मग त्यांचं कन्व्हर्सेशन झालं. मग तो म्हणाला की बाई इकडे काय करतेस, आपल्या कोकणामध्ये बाय बोलतात ना युजली बहिणीला, बाई इकडे काय करतेस. मग ती पण म्हणाली की काय नाही, मी इकडे आलेली, जरासं वाड्यात काम होतं म्हणून आलेली. आणि छान बोलणं वगैरे झालं, यांनी पण छान गुरं वगैरे चरवली, त्यांना चारा वगैरे जे काय आपल्या इकडे युजली रानामध्ये नेतात ना चरवायला, ते झालं, ते करून झालं. आणि ते खाली आले, 1-2-3 तासानंतर खाली आले. आणि खाली आल्यानंतर त्यांना तीच बहीण पुन्हा समोर भेटली. 2-3 तास पण नाही, ऍक्च्युली जास्त झाले. 4-5 तासानंतर ते आले वरती. काय त्यांचं काम होतं, मग काय लाकडं वगैरे जमा करणं हे सगळं असतं ना, चारा खाली घेऊन येणं कापून गुरांसाठी असं. तर ते जेव्हा खाली आले, तू त्यांच्याबद्दल बोलतोय? तर हा, त्यांच्याबद्दलच. तर ते खाली आले. ओके. आणि खाली आल्यानंतर त्यांना तीच व्यक्ती खाली भेटली, त्यांची बहीण. ओके. की मग ती बोलली, अरे बाय तू एवढ्या लवकर खाली आलीस? तर ती म्हणाली खाली आलीस म्हणजे, नाही मला मगाशी वरती रानात भेटलेलीस. तर मग तो सीन असा झालेला, ती अशी म्हणाली की मी तर वर आज गेलीच नव्हती, आज मी दिवसभर घरीच आहे. ओके. मी कुठेच गेले नव्हते. आणि मग तो जो काय ट्विस्ट आला त्या गोष्टीमध्ये की असं कसं होऊ शकतं. आणि हा सेम इन्सिडेंट जो मी पहिली स्टोरी सांगितली ना,
की ती व्यक्ती हा 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 ती बाई लेडी हा हा तिला आता ती रावीन म्हणून फेमस आहे. हा रावीन. हा येस. ऍक्च्युली तिचं ती राव होती, राव. सो रावची रावीन झाली असं. राव म्हणजे राव म्हणजे पूर्वी असायचे ना राव लोक एक पर्टिक्युलर एरियामध्ये राव ज्यांची बऱ्यापैकी श्रीमंती असायची. ओके. असे राव लोक. आणि मग राव तशी रावीन. ओके. राव रावीन. ओके ओके. फिमेलला रावीन असं ते झालेलं आहे. तर तिने रूप घेऊन ओके. ती आलेली. बापरे. आणि मग असा इन्सिडेंट म्हणजे जवळजवळ आपल्या घरातलंच. ऑलमोस्ट घरचाच इन्सिडेंट आहे. कोणाबद्दल काय ते मी सांगणार नाही, पण आहे जवळचा इन्सिडेंट आहे. हा एक इन्सिडेंट मला आठवतोय. माझा मी इन्सिडेंट सांगतो तुला. माझा म्हणजे माझा इन्सिडेंट आता मला माहिती नाही कितपत खरं आहे काय. ऍक्च्युली मी ह्या सगळ्या गोष्टी बिलीव्ह नाही करत. आणि नाही म्हणजे कसं माहिती मनात टाकल्याने ना जास्त भीती वाटते. जास्त ऍक्च्युली जास्त भीती वाटते. आपल्याला कसं माहित असतं ना इथे काहीतरी आहे. त्याच ठिकाणी मग आपण जरासं भीतो. हा असं घडलाय नाही असं काही इन्सिडेंट असं स्पेसिफिक. पण एकदा ना मी दापोलीत गेलेलो आणि दापोलीतून मी रिटर्न येत होतो. आणि कोणत्या रोडने म्हणजे बसने की टू व्हीलर फोर? नाही गाडी नाही, फोर व्हीलर नाही. कधीचा इन्सिडेंट कधीचा झाला असेल, बऱ्यापैकी वेळ झाला असेल. आणि दापोलीतून मी रिटर्न येत होतो. आणि तिथून रिटर्न येत असताना एक आपल्या इथे एक रोड आहे, आपण आतमध्ये जातो तुला नसेल. हा बरोबर, तो विने मार्गे बाहेर पडतो तो वाला रोड, विसापूर मार्गे. त्या रोडने ना काय माहिती का, आपण बऱ्याचशा लोकांनी ना तिथल्या बऱ्याच की हा त्या रोडला असं असतं, त्या रोडला हे असं असतं. ओके. तर त्या रोडची जी जर्नी आहे ना ती मी स्टार्ट केली तिथून. म्हणजे आपल्या टर्न पासून टर्न पासून. आणि रात्र म्हणजे भयान रात्र, पावसाळ्यावाली रात्र. ओके. रात्र तशीवाली रात्र कोकणातली. आणि त्यात रस्त्याने पुढे चाललाय. आणि त्या रस्त्याने मी एकटा आणि गाडीच्या मिरर मध्ये मी मागे बघतोय. मी बघतही नव्हतो ऍक्च्युली, कारण ती भीती होती. आपल्याला मुव्हीज माहिती आहे ना, मुव्हीज कोणतरी दिसणार आहे पाठी, कोणतरी मागे दिसणार. आताही कोणतरी दिसायचं नाही. तर आता ऍक्च्युली असं सीन तसंच आहे ना. आताही आपण दोघंच आहोत. गुजबम झाले. तुम्ही भरती बघितली तर गुजबम झाले मला. कोण येऊन बाजूला नॉक करून जाईल गाडी लॉक आहे ना रे. नाही तू कंटिन्यू राहा, इंटरेस्टिंग आहे, बोल. सो ती जर्नी मी स्टार्ट केली आणि किर्र काढलो. ओके. आणि विचार करत होतो की ह्या रोडने जाऊ की नको. तुला दुसरा रोडच नव्हता. नाही सर, आणखी काय ना कोंबळे मार्गे. पण तू ते फिरून जायला लागणार तुला. ठीक आहे ना, पण तो मेन रोड आहे ना, गाड्या चालू असतात त्या रोडने. म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, हा शॉर्टकट पण आहे, लवकर जाईल. रात्र पण झालेली. मला तर त्या मोमेंटला माझ्या मनात हे झालेलं की एक टर्न आपला चुकला की सगळं लाईफ चेंज होऊन जाईल असं काहीतरी. पण फायनली तिथून गेलो आणि ते म्हणतात ना, आपल्याला स्टोरीज एकदा माहिती असल्या ना तिथल्या की आपल्याला जास्त भीती वाटते. प्रिटेंड करायला चालू करतो ना आपण. आपल्याला काही म्हणजे एखादी वाईट काहीतरी दिसलं की आपण लगेच अजूम करायला सुरू करतो. माइंड नाही, बेसिकली आपल्याला कुठला स्ट्रक्चर दिसला ना की आपला माइंड काहीतरी आहे. सो ती जर्नी मला अजूनही आठवते की दॅट वॉज अ वर्स्ट जर्नी. नॉट वर्स्ट ऍक्च्युली, वर्स्टही आणि बेस्टही. म्हणजे बेस्ट इन द सेन्स की मेमोरेबल आहे. कारण तो एक्सपिरियन्स झालंय काय, ऑडियन्सला झालंय काय, झालंय हे एक्साइटमेंट आहे. एक्साइटमेंट काय म्हणजे मला हे म्हणायचं आहे ओके की तिथे हॉरर माझ्यासोबत काही घडलं नाही, पण तिथून त्या रोडने जाताना तो ऑलमोस्ट काहीतरी एक 10 किलोमीटरचा, तो 10 पण नसेल रे, 7-7.5 हा 6-7 किलोमीटरचा तो रूट असेल. त्या रूट मध्ये प्रत्येक मिनिटाला माझ्या माइंड मध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट येत होत्या. इथं काहीतरी आहे, इथं काहीतरी पाठी कोणतरी बसलंय वगैरे. मी मागे तर बघतच नव्हतो. मागे कशाला बघा, आपण मुव्हीज मध्ये बघितलेलं असतं ना, पिचे देखणे का नाही, लाईट मध्ये फक्त मनात एकच आहे, इथे काहीतरी. पण इव्हन मी घोडा कसं असं बघत असतो, तुझं घाबरू नको रे,
घोडा असं बघत होता, असंच इकडे पण नाही इकडे पण नाही, सरळच. आणि मी ठरवलेलं घरी जायचं बाबा फक्त. मी ठरवलेलं गाडीसमोर कोणीही होते, कोणीही गाडी समोर आलं ब्रेक नाही लागला पाहिजे, गाडीला ब्रेक लावायचंच नाही, जे काय असेल ते उद्या बघू. काय साईडनी गाडी घेऊन पुढे. बाबा मला नाही समजलं, रात्र होती मी ठोकली. नाही ठोकायची पण नाही, बाजूनी गाडी घेऊन जायचं. अगदीच एकदम मस्त असेल तर. आता समजा बाबा अशी कोणतरी पांढरी साडी घेऊन अशी उभी आहे, काय केलं काय करणार. ऍक्च्युली तुझा तिकडून आहे ना, मी पण माझा पण सांगतो. मी आणि आपला स्वराज कवाल्यानं गेलेलो आम्ही मे मध्ये. सो काय झालं, आम्ही त्याच रावीनवाला रस्ता बोलतोच ना, तिथूनच आम्ही येत होतो. आम्ही तिकडून येत होतो आणि काय झालं माहितीये, स्वराज भीतो म्हणजे थोडा, त्याला मनात खूपच आहे ना त्याच्या असं स्टोरीज वगैरे, खूप येत होता. आणि नेमकं आम्हाला त्या कोंबडी भेटली, कोंबडीला मान नाही, अशी रस्त्यावर पडली. तिकडून म्हणजे मला पण टेन्शन आलं ना, काय ते आमच्या रस्त्यातच का आलंय, आलंय विचारत पडलो, नेमकी मान का नाही. बोललो मी सध्या कंट्रोल, सॉरी पण तुम्हाला विश्वास नाही पटणार काय झालंय. ऍक्च्युली आम्ही जसं बोलत होतो, आमचं कन्व्हर्सेशन चालू होतं आणि फोनचा लाईक कॅमेरा ब्लर व्हायला लागला स्वतःच आणि आमची व्हिडिओ बॅक झाली. आय डोंट नो वाय आणि कसं झालंय. गुजबम्स. तू पाठी नको बघू ना सारखं सारखं, पाठी बघतोय, एक तर जंगलात बसले वाहून येऊन इकडे. ओके हा बोलतो मी, कंटिन्यू करतो स्टोरी. एडी बिअर ठेवला तिकडे, असं डेंजर वाले एक्सप्रेशन देऊ नको बाबा, लॉक आहे ना गाडी. सो ओके, सो त्या कोंबडीला मान नव्हती. मी कंटिन्यू करतो, मान नव्हती. सो कसं तरी मी 3:30 वाजलेले आणि मी आणि स्वराज आपल्या घरी जात होतो झोपायला. आणि घरी जाताना तो रावीनवाला टर्न, तोच टर्न, मी तिकडून जात होतो. मी तिकडे विस्परिंग ऐकली, लिटरली अशी वाली विस्परिंग. आणि मी खोटं नाही बोलत आहे, वाटलंच तू स्वराजला पण विचारू शकतोस असं. पण स्वराज इतका घाबरलेला की मला त्याला सांगायची हिंमतच नव्हती. आणि लगायचं कंटिन्यू चालू होतं. आपलं माहिती तिथे कोणाचं तरी हे आहे, ते ग्रेव्ह मध्ये असतं माहिती आहे, ते असं लेफ्ट साईडला आहे रस्त्याच्या, तिथे कोणाचं तरी आहे. तिथे आम्ही क्रॉस केला, त्याच्यानंतर तो बंद झाला. दॅट वॉज टू हॉरिफाईंग. बाबा खतरनाक होते ते. आता काय जे झाले ना फोन सोबत, ते जास्त हॉरिफाईंग आहे. ते जास्त हॉरिफाईंग होत असायला येतं आपल्याला. आता मेन पण हा, आम्हाला फोन पुन्हा चालू करायला 10 मिनिटं लागली, रेकॉर्ड होतच नव्हतं. खूप असं, आपण जाऊ ना घरी आज जिवंत. काय टॉपिक बाहेर येऊन डिस्कस करणं म्हणजे नाही, पण कसं तुमच्यासाठी आम्ही रिस्क टाकतोय. सबस्क्राईब करा यार, सबस्क्रिप्शन तर झालंच पाहिजे, लाईक करा. असेच आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ टाकू. मी खाडीतून उडी मारेन पाहिजे असलं तर, मी उडी मारायला तयार आहे. सबस्क्राईब करा. खरंच करतील, बोलतील उडी मारू, मग काय करू. ऑडियन्स बाबा डेंजर आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. ऍक्च्युली आम्ही फक्त ट्रायल व्हिडिओ करतोय, ऑडियन्सचा रिएक्शन बघायचा आहे. जर तुमचा रिएक्शन खूपच पॉझिटिव्ह असला, कॅशचेच आम्ही काहीतरी वेगळे टॉपिक घेऊन येऊ. येस, जर तुम्हाला हॉरर असेल तर हॉरर, अजून काही नवीन टॉपिक पाहिजे असतील आम्ही जे डिस्कस केलं पाहिजे, आमच्या जनरेशन वाईज गॅप आहे तर त्याच्यामध्ये काही डिस्कशन झालं पाहिजे असं तुम्हाला हवं असेल, येस, तर तेही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. ऍक्च्युली कॉमेंट करा. कॉमेंट कमी येतात म्हणून आम्हाला आयडिया नाही येत की काय करायला पाहिजे. दॅट्स व्हाय तुमचे जितके कॉमेंट्स येतील तेवढं आम्हाला आयडिया येईल की आम्हाला बाबा एक एक्सप्लोर केलं पाहिजे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण व्हिडिओज टाकतोय, व्ह्यूज पण येत आहेत, पण सबस्क्रिप्शन होत नाही आहे. आणि हे तर इथे कुठे काय नेटफ्लिक्स सारखे 199 299 अशा आपल्याला काही फी नाही, फ्री आहे. फ्री आहे. करा, बेल आयकॉन ऑन करून ठेवा. आपले व्हिडिओज नवीन येत आहेत.
मेहनत चालू आहे आयुषची आणि माझी पण थोडीफार. मामाने तुम्हाला किती मेहनत केली माहिती नाही बाबा, खूप. सो यस, लवकरच आपलं ब्लॉग पण येईल, तर सबस्क्राईब करून ठेवा. बाय द वे, मामा आणि मी आता बऱ्याच टाइमसाठी सोबत आहोत, सो कॉन्टेंट येणार आहे, म्हणूनच सबस्क्राईब करा. ऍक्च्युली मला आलं पाहिजे होतं अगोदरच, पण थोडा चुकलो. थोड्याशा पर्सनल गोष्टींमध्ये बिझी असल्यामुळे, म्हणजे कॉलेजमध्ये बिझी असल्यामुळे टाइम नाही मिळाला ना. येस, पण बाय द वे तुमच्या लास्ट व्हिडिओसाठी जो रिस्पॉन्स भेटलाय दॅट वॉज एपिक, खूप छान होता आणि थँक्यू फॉर दॅट. ऍक्च्युली सगळ्याच व्हिडिओज मध्ये कंटिन्युअस जे नाही, ऍक्च्युली आपण मध्ये हे गॅप होता, त्या गॅप नंतर ऑडियन्स अशी देत नाही कधी रिएक्शन, म्हणून ते प्रेम आहे त्यांचं. येस, थँक्यू फॉर. आमची जर अशी तुम्हाला एखादी जुगलबंदी पाहिजे असेल आमच्या दोघांची, खूप होते आमची, तीही हवी असेल तर तेही सांगा कमेंट्स मध्ये. आम्ही रॉ मटेरियल पण टाकणार त्याच्यावरती. मग ऍक्च्युली आम्ही भांडतो खूप, माहिती आहे, कोणताही विषय कॉम्पिटिशन आहे, म्हणजे लाईक ही इज लाईक जेन झी, यु नो. जेन जी आणि जेन वाय लोक आहेत बाबा. आम्ही आता मी विचार केलाय की जर काही एक नवीन टॉपिक आला तर जेन जी वर्सेस जेन वाय असं काहीतरी करणार, आणि जेन जी आपण डॉमिनेट करायचं. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज यू. तर यस, लवकरच भेटूया आपण. येस, लाईक, सबस्क्राईब, शेअर सर्व करा, ठीक आहे, आणि लवकरात लवकर भेटूया. येस.